तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुलता एकटीच तिच्या खोलीत बसलेली असते. तिला सतत काल घडलेला प्रकार आठवत असतो. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या चारुलतासोबत बोलत तिला म्हणत असतात की मला कळलं की तुम्ही काही खाल्लं पिल्लं नाही, म्हणून मी तुमच्यासाठी दूध घेऊन आली आहे. निदान एवढं दूध तरी पिऊन घ्या. आणि ते ऐकून चारुलता म्हणते की आई, मी काल तुमच्या मुलीचं रूप घेतलं, तिची जागा घेण्याचा प्रयत्न केला, मग तुम्हाला माझा राग आला नाही का? तर आजी म्हणते की यात राग कसला? खरं तर तुमच्या मनात काय सुरू आहे ते कळतंय मला, कारण मी सुद्धा एक आई आहे ना. मग एका दुसऱ्या आईचं काळीज मी जाणणार नाही का? आणि मग त्या पुढे म्हणू लागतात की माझ्या भुवीने सुद्धा अधिपतीसाठी खूप काही केलं आणि त्यावेळी तिच्या मनात जे काही सुरू असायचं ना, ते सगळं मला कळायचं. आणि त्याचप्रमाणे आत्तासुद्धा तुमच्या मनात जे काही सुरू आहे ना, ते सगळं मला कळतंय. आणि आई या नात्यानेच मी तुम्हाला सांगते की तुम्ही घाई गडबड करू नका. स्वतःला आणि अधिपतीला वेळ द्या. हळूहळू सगळं काही ठीक होईल. आणि त्यावर चारुलतासुद्धा हो म्हणते. मग आजी तेथून जाण्यासाठी निघतात. पण मग त्या पुन्हा माघारी येत चारुलताला म्हणतात की माहीत नाही का, पण तुमच्यामध्ये ना मला माझी भुवीच दिसते. आणि मग त्या तेथून निघून जातात. तर चारुलता खाली मान घालून बसते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा छान तयार झालेली असते. तितक्यात अधिपती तिच्यासाठी चाफ्याची फुलं घेऊन येतो. त्यामुळे अक्षरा खूप खुश होते आणि अधिपतीला विचारते की आज काय हे मध्येच? तर अधिपती म्हणत असतो की तुम्हाला चाफ्याची फुलं खूप आवडतात ना, म्हणून मी घेऊन आलोय. आणि मग तो अक्षराची माफी मागत म्हणतो की मास्तरीणबाई, मला माफ करा. गेल्या काही दिवसांपासून माझी खूप चिडचिड होत होती. माझं डोकं जाग्यावर नव्हतं आणि सगळ्याचा राग तुमच्यावर निघायचा. त्यावेळी मला सगळं लक्षात यायचं, पण मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो. पण आज मला कळले की मी किती मोठी चूक करत होतो ते, आणि म्हणूनच मला तुमची माफी मागायची आहे. आणि मग तो ती फुलं अक्षराला देतो. तर अक्षरा अधिपतीला म्हणत असते की मी तुम्हाला समजून नाही घेणार तर कोण समजून घेणार? आणि खरं तर ना, मला आपल्या नात्यामध्ये अशा सॉरीची, थँक्यूची फॉर्मॅलिटीच नको आहे. आणि ते ऐकून अधिपती खुश होतो आणि तिला म्हणतो की मास्तरीणबाई, खरंच मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखी समजूतदार बायको भेटली. आणि मग तो ते चाफ्याचं फूल अक्षराच्या केसांमध्ये माळतो. त्यामुळे ती खूप खुश होते आणि मग ती देवीची पूजा करण्यासाठी जाते. दुसरीकडे चारुलता देवीसमोरच उभी असते आणि ती देवीकडे प्रार्थना करत असते की मी काही केलं ना, तरी शेवटी तुझ्या मनात जे आहे तेच होणार आहे. त्यामुळे मी ठरवले की आता स्वतःला आणि अधिपतीला वेळ द्यायचा, घाई गडबड करायची नाही, नाहीतर सगळ्याच गोष्टी बिघडतील. आता मी संयम ठेवेल, फक्त तू माझ्या अधिपतीला सुखी ठेव. तितक्यात मग अक्षरा त्या ठिकाणी येते. ती चारूची चौकशी करते. तर चारुलता सगळं काही ठीक असल्याचं सांगते. आणि मग ती अक्षराकडे बघत तिचं कौतुक करत म्हणते की हा माळलेला चाफा छान दिसतोय. तर अक्षरा म्हणत असते की अधिपतींनी दिला. आणि ते ऐकून चारूला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ती अक्षराला सांगते की अक्षरा, मला तुझं आणि इतरांचं म्हणणं पटलंय आणि म्हणूनच आता मी शांत राहायचं ठरवलंय. मी अधिपतीला आणि स्वतःला सुद्धा वेळ देणार आहे. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीबद्दल वेगवेगळ्या लोकांकडे चौकशी करत असतो, पण त्याला कुठून काहीच माहिती मिळत नाही. त्यानंतर अक्षरा चारुहास सरांसोबत बोलण्यासाठी त्यांच्या खोलीत जाते. चारुहास सर तिला म्हणत असतात की अक्षरा, मला खरं तर तुझ्यासोबत एका विषयावर बोलायचं होतं. तर अक्षरा म्हणते की बोला ना बाबा, काय झालं? आणि त्यावेळी चारुहास सर तिला सांगतात की चारू आल्यापासून गेस्ट हाऊसमध्येच राहत आहे. खरं तर तिने आता या खोलीत यायला हवं होतं, पण ती अजूनही कम्फर्टेबल नाही आहे. आणि खरं तर याचा मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तिला जेवढा वेळ हवा ना, तेवढा वेळ तिला घ्यायलाच हवा. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते, पण बाबा, मला असं वाटतं की आता तुम्ही दोघांनी जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायला हवा. पण चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा, मला सुद्धा असंच वाटतं, पण आता आम्ही दोघेही कम्फर्टेबल नाही आहोत. आणि ते ऐकून अक्षरा मनाशी म्हणते की खरं तर मला जे बोलायचं आहे ना, ते मी बाबांसोबत नाही बोलू शकत, मला एकदा आईंसोबतच बोलायला हवं. आणि मग ती चारूकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ओंकार अधिपतीला सांगत असतो की आपल्याला एक महत्त्वाच्या कॉन्ट्रॅक्टवर तुझी सही हवी आहे. पण अधिपती म्हणतो की आज मला फॅक्टरीमध्ये यायला उशीर होईल, मी आल्यावर आपण सगळी कामं करूयात. आणि मग तो फोन ठेवून देतो. दुसरीकडे अक्षरा चारुलताकडे जाते. ती चारुलतासोबत आधी छान
गप्पा मारते आणि मग त्यानंतर ती तिला विचारते की मॅडम तुम्ही एकट्याच इथे का राहताय, म्हणजे तुम्ही बाबांच्या खोलीत का नाही जात आहात. आणि त्यावेळी चारू म्हणते की अक्षरा आम्ही दोघेजण अजूनही कम्फर्टेबल नाही आहे, मला इथे छान वाटतं. तर अक्षरा म्हणते पण आई असं का. तर चारुलता तिला सांगू लागते की जेव्हा मी इथे परत आले ना तेव्हा मला असं वाटलं होतं की सगळं काही आधीप्रमाणेच असेल, मात्र मध्ये बराच काळ लोटून गेला होता, सगळंच बदललं होतं आणि त्याचमुळे मला असं वाटते की मी आणि हे सुद्धा एकमेकांपासून खूप दूर गेलोय. मधल्या काळात त्यांच्या आयुष्यात सुद्धा खूप काही घडलंय आणि माझ्या आयुष्यात सुद्धा. त्यामुळे मला असं वाटते की आमचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होणार नाही. पण अक्षरा तिला समजावत असते की आई तुम्ही जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवायला हवा. जसा तुम्ही अधिपतीसोबतच्या नात्याचा विचार करताय ना तसाच विचार तुम्ही बाबांसोबतच्या नात्याचा सुद्धा करायला हवा. त्या नात्याला सुद्धा वेळ देण्याची गरज आहे ना. आणि त्यावर चारुलता म्हणते की हो अक्षरा, पण अजूनही मला थोडासा वेळ हवा आहे सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करण्यासाठी. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अधिपती इन्स्पेक्टरला कॉल करून भुवनेश्वरीची चौकशी करत असतो, पण तिकडून सुद्धा त्याला काहीच माहिती मिळत नाही. तर दुसरीकडे दुर्गी आजींसोबत बोलायला जाते. ती म्हणत असते की त्या चारूबाईचं काय चाललंय ना मला कळतच नाही आहे. तर आजी विचारतात की आता काय झालं. तर दुर्गी म्हणू लागते की ती आणि थोरले मालक नवरा बायको आहेत ना, मग त्यांना एका खोलीत राहायला काय होतंय. आल्यापासून ती चारूबाई त्या गेस्ट हाऊसमध्येच राहत आहे. मला आधी असं वाटलं की 1-2 दिवस ती तिथे राहील आणि मग स्वतःच्या खोलीत जाईल, पण ती अजूनही तिथेच राहते आणि याचा अर्थ नक्कीच कुठेतरी पाणी मुरते. मात्र आजी दुर्गीला सांगत असतात की तुला या सगळ्या उचापत्या कोण करायला सांगतं गं. स्वतःचा संसार तर तू नीट सांभाळला नाही, आता दुसऱ्यांच्या संसारात कशाला नाक खुपसतीये. मात्र दुर्गीवर या सगळ्याचा काही परिणाम होत नाही. उलट ती आजींनाच म्हणत असते की माझ्या नवऱ्याला मी विसरून गेले आहे, मग तू कशाला त्याला लक्षात ठेवलंय. तो किती वाईट माणूस आहे माहिती आहे ना तुला. आणि माझं सोड, पण त्या चारूबाईचं काय चाललंय ना ते मला शोधून काढायचं आहे. कारण तिचं आणि त्या थोरल्या मालकांचं तर चांगलं नातं होतं ना, मग तरीही ते एकत्र का नाही राहत. मात्र आजी तिला स्पष्टपणेच सांगतात की तू या सगळ्यामध्ये पडू नको. मात्र दुर्गी काही ऐकत नाही आणि ती चारुलतावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवायचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा चारुलता आणि चारुहासला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार हे दुर्गीला माहिती असतं आणि म्हणूनच ती आणि चंचल ठरवतात की अक्षराचा प्रत्येक प्रयत्न आपण हाणून पाडायचा. आणि मग त्यानंतर अक्षरा जेव्हा याबद्दल अधिपतीसोबत बोलायला जाते तेव्हा तो खूप चिडतो आणि म्हणतो की या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं मला माझ्या आईसाहेबांना लवकरात लवकर शोधणं हे आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.